sword. I'm not worried, I'll follow reward. You pop my head open like a door. Pop his head open like a cork. Hello friends, I am Singare Hanuman. Today we are going to learn a scene passage from standard 8 and Androcles and Lion. Androcles and the Lion. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये इयत्ता 8वीच्या सामायिक परीक्षेमध्ये 2 पॅसेजेस असतात 20 मार्कासाठी. तर आज आपण पहिल्या धड्यामधील अँड्रॉकल्स अँड द लायन्स मधील पॅसेज परीक्षेमध्ये आलेला आहे असं समजून पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅसेज सोडवताना आपण प्रथम प्रश्न A1, A2, A3 आणि A5 वाचायचे. आणि प्रश्न वाचल्यानंतर पॅसेज वाचायचा. कारण हे प्रश्न वाचल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये प्रश्न असतात आणि ते गृहीत धरून आपण पॅसेज वाचत असतो. तर पहा, मी प्रथम प्रश्न वाचतोय. परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो? रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. म्हणजे प्रश्न म्हणजे उतारा काळजीपूर्वक वाचून कृती सोडवा, पूर्ण करा. 10 मार्कासाठी पॅसेज असतो. 2-2 मार्काचे 5 प्रश्न असतात. A1, A2, A3, A4. कालच्या व्हिडिओमध्ये याची चर्चा झालेली आहे. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन मी वाचतोय. Say the following sentences are true or false. First, Androcles' master was very kind. Second, the slaves had neither freedom nor rights. Second activity, complete the following web. म्हणजे वेब पूर्ण करा. Androcles' qualities म्हणजे Androcles चे गुण. Third, A3, write 2 pairs of antonyms from the passage. म्हणजे antonyms म्हणजे opposite words, विरोधार्थी शब्दाच्या 2 जोड्या लिहा. Then A4 ग्रामर वर असतो. Androcle was a slave, make negative. निगेटिव्ह करा म्हणजे नकारार्थी वाक्य करा. They had no freedom, no rights. Use neither nor. मी ते यूज लिहिलेलं नाही. neither nor वापरा ह्या वाक्यामध्ये. आणि A5 2 मार्काला असतो तो पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे, किंवा इथं जीकेचा प्रश्न असतो. मी इथं जीकेचा प्रश्न घेतलेला आहे जनरल नॉलेजचा. राईट 4 नेम्स ऑफ एन्शियंट इंडियन किंग्स. म्हणजे 4 प्राचीन भारतीय राजांची नावे लिहा. हे प्रश्न डोक्यात ठेवूनच आपण पॅसेज अगदी केअरफुली वाचायचा आहे. केअरफुली. तर मी पॅसेज वाचतोय, तुम्ही ऐका. long ago there lived a kind, gentle and courteous man called Androcles. But he had a very cruel master. In those days, kings, noblemen and other wealthy men used poor men as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their master. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their master, they would not leave him. They were bound by laws to obey their master, however wicked he might be. पॅसेज वाचला. त्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहिणार आहोत. त्यावेळी हा प्रश्न लिहायचा नाही, नुसता क्वेश्चन नंबर टाकायचा जो आहे तो मेन. त्यानंतर A1 लिहायचं, त्याचा सुद्धा हा प्रश्न लिहायचा नाही. तुम्ही परीक्षेमध्ये प्रश्न लिहिण्यासाठी वेळ वाया घालवायचा नाही. आकडा 1 A1 मधला नंबर 1 टाकायचं, वाक्य लिहायचं, वाक्य लिहून त्याच्या पुढे ट्रू का फॉल्स लिहायचं. फर्स्ट सेंटेन्स काय आहे? अँड्रॉकल्स मास्टर वॉज व्हेरी काइंड. वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येत असतं, तुमचं कॉम्प्रिहेन्शन झालेलं असतं, तुम्हाला उतारा आकलन झालेलं असतो. यासाठी आपण नियमितपणे पॅसेज पुस्तकातले धडे वाचायचे असतात. मग पहिल्याचं काय उत्तर येईल? पहिल्या आकड्याचं उत्तर काय आहे? तर फॉल्स आहे. का? तर इथं बट ही हॅड व्हेरी क्रुएल मास्टर म्हणले आणि इथं काइंड आहे म्हणजे हे फॉल्स आहे. वाक्य लिहून परीक्षेमध्ये
असं फॉल्स लिहायचं असतं. लिहिताना आन्सरच लिहित असतो आपण, आन्सर म्हणायची गरज नाही. आन्सर ठीक आहे. सेकंड सेंटेन्स आहे ते द स्लेव्हज हॅड नायदर फ्रीडम नॉर राईट्स. हे सुद्धा सेंटेन्स पहा, इथं नायदर म्हणजे नो आणि नॉर म्हणजे सुद्धा नो आहे, म्हणजे हे सेंटेन्स काय आहे, ट्रू आहे. ट्रू आहे. तर आपण मग हे काय लिहायचं, वाक्य लिहून ट्रू लिहायचं. द स्लेव्स इथं काय आहेत, दे हॅड नो फ्रीडम नो राईट्स. दे म्हणजे स्लेव्ह बद्दल प्रोनाउन आलेलं आहे, म्हणजे हे काय झालं, ट्रू सेंटेन्स. हे लिहिल्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी येते ती कम्प्लीट द वेब. आपण कम्प्लीट द वेब ही म्हणायची गरज नाही. परीक्षेमध्ये वेब पेनच काढायची, काय पेननं आकर्षक काढायची. आणि मग हा अँड्रॉकल्स क्वालिटीज म्हणजे अँड्रॉकलचे कोणते 3 गुण आहेत, किंवा अँड्रॉकल्स नेचरही असं शब्द आला तरी आपल्याला ते कळला पाहिजे. अँड्रॉकलचा स्वभाव कसा होता तर पहा, अँड्रॉकल्स पहिल्या तुम्हाला हिंट देतो, पहिल्या 3 लाईन मध्येच, पहिल्या 2 लाईन मध्ये उत्तर आहे. काय आहे, अँड्रॉकल वॉज काइंड. अँड्रॉकल वॉज काइंड, ही वॉज जेंटल, he was courteous, courteous, courteous म्हणजे सभ्य. शब्दाचं स्पेलिंग लिहिताना व्यवस्थित लिहायचं, कारण तुम्हाला इथे एका शब्दाला 1 मार्क असतो. 3 जरी नंबर बॉक्स असले तरी आपल्या 2 पैकी 2 बरोबर आहे तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. त्याच्यातनं कुठलंही लेटर राहू नये. लिहिल्यानंतर त्याच्याकडे झलक मारायची, बघायचं आपण लिहिलेलं बरोबर आहे का ते. पुढे क्वेश्चन नंबर किंवा ऍक्टिव्हिटी नंबर 3. ऍक्टिव्हिटी 3 ही व्होकॅब्युलरीवर असते, शब्दावर असते. राईट 2 पेअर्स ऑफ अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. म्हणजे आपल्याला माहित नसतं अपोजिट वर्ड्स म्हणत असतो, पण अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड आणि पेअर म्हणजे जोड्या. इथं कोणत्या 2 जोड्या आलेल्या आहेत, विरुद्धार्थ शब्दाच्या. मग हे बी प्रश्न परीक्षेत कदापि लिहायचा नाही. क्वेश्चन 3 म्हणायचं आणि 1 आकडा टाकायचा उत्तर देताना. काय बघा, मास्टर, मास्टर, स्लेव म्हणजे ही विरोधार्थी शब्दाची जोडी आहे. मालक, गुलाम. दुसरा काइंड, क्रुएल, काइंड, क्रुएल. दुसरा तुम्ही विकेट शब्द जरी लिहिला तरी विकेट हे शब्द बरोबर आहे. पुढे जाऊन विकेट शब्द आहे एका ठिकाणी. तर पहा, त्या जोड्या झाल्या. 4th ऍक्टिव्हिटी जी आहे ती व्याकरणावर आधारित असते. अँड्रॉकल वॉज अ स्लेव्ह, मेक निगेटिव्ह. हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थ आहे, निगेटिव्ह करायचंय. निगेटिव्ह वाक्य कसं करायचं असतंय तुम्हाला माहित आहे. काय करायचं असतं, ह्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहून आपण पुढील शब्दाच्या विरोधार्थी शब्द लिहायचा असतो. आणि सहाय्यकारी क्रियापद नसेल तर योग्य ते काळानुसार डूचं रूप घ्यायचं असतं. वर्तमानकाळी डू डज, भूतकाळी डीड घ्यायचं आणि पुढील शब्दाच्या विरोधार्थी शब्द लिहायचा असतो. पण इथं सहाय्यकारी क्रियापद आहे बघा, ऑज. मग त्याच्यानंतर आपण नॉट लिहू. अँड्रॉकल्स ऑज नॉट अ. स्लेव्हच्या विरोधार्थी शब्द आपल्याला पॅसेज मध्येच आहे, मास्टर. झालं निगेटिव्ह सेंटेन्स. आता पहा दुसरं वाक्य, दे हॅड नो फ्रीडम नो राईट्स. तर आपल्याला हे वाक्य इथे नायदर नॉर न वाक्य जोडायचं आहे. इथे 2 वाक्य आहेत. दे हॅड नो फ्रीडम, दे हॅड नो राईट्स. आणि नायदर म्हणजे नो आणि नॉर म्हणजे नोच अर्थ आहे त्याचा. मग समान भाग एकदा लिहायचा आणि वेगळा भाग नायदर नॉर न जोडायचा. समान भाग काय आहे, दे हॅड, दे हॅड लिहिला. ह्या नोच्या ठिकाणी आपण नायदर लिहू, नायदर. आणि हे वेगळा जो भाग आहे तो लिहू, फ्रीडम. आणि ह्या नोच्या ठिकाणी नॉर लिहू, नॉर राईट्स. झालं उत्तर. नायदर नॉर जे वापरलंय त्याला काय करा, अंडरलाईन करा. 5वा प्रश्न जो असतो तो पर्सनल रिस्पॉन्सवर असतो किंवा जीके वर असतो. इथं मी जीके वर लिहिलेला आहे, म्हणजे जनरल नॉलेज वर. तुम्ही जे डेली ज्ञान असतं तुमचं त्याच्यावर. राईट 4 नेम्स ऑफ एन्शियंट इंडियन किंग्स म्हणजे 4 प्राचीन, एन्शियंट म्हणजे प्राचीन भारतीय राजांची नावे लिहा. तुम्ही मालिका पाहतात लॉकडाऊन मध्ये, त्यामुळे तुम्हाला
काय माहिती असते. तर पहा, तुम्ही पाहता स्वराज्य रक्षक संभाजी, मग तुम्ही लिहू शकता छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अकबर. मग अशोक आहे, अशोक हा पिक्चर पाहिला तुम्ही, अशोक, ग्रेट अशोक, अशी नावं लिहायची आणि हे प्रॉपर नाव नसल्यामुळं याचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं. शिवाजी किंवा शिवाजी महाराज आपण म्हणू शकता, है की नाही. संभाजी महाराज म्हणू शकता, संभाजी. तिसरा अकबर, अशोक, अशोकन म्हणतो आपण, किंग अशोका, किंग शिवाजी, किंग संभाजी, किंग अकबर, किंग अशोक असं द्यायचं. किंवा दीज आर द एन्शियंट इंडियन किंग्स असं आपण म्हणू शकतो पूर्ण वाक्यामध्ये. किंवा तुम्हाला जर प्रश्न दुसरा पर्सनल रिस्पॉन्स असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हु इज युअर फेवराइट एन्शियंट इंडियन किंग, व्हाय. मग त्याचं उत्तर प्रत्येकाचं पर्सन पर पर्सन बदलतं, म्हणजे प्रत्येकाचा वेगळा राजा असू शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 10 मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये येत असतो. तर आपल्याला पॅसेज मध्ये चांगली मार्क मिळवण्यासाठी असाच पॅसेजचा अभ्यास करत राहा. आपला इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी, परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी. आणि इफ यू वॉन्ट टू राईट इंग्लिश करेक्टली अँड स्पीक इंग्लिश फ्रेंडली लाईक इंग्लिश मॅन, सबस्क्राईब माय चॅनल, like and share to your friends. Thank you very much.